नमस्कार मित्रांनो, बंधू आणि भगिनींनो. डॉक्टर एच एम खैरनार चिंतन आणि मंथन यूट्यूब चॅनलवर पुन्हा आपलं स्वागत आहे. आपण चर्चेसाठी विषय घेतलेला आहे मतदार याद्यांमधला गोंधळ. हा विषय आपण घेतलेला आहे. त्याला कारण असं की महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये एप्रिल, मे आणि जून अशा 3 महिन्यांमध्ये जवळपास लोकसभा 24ची निवडणूक झाली. महाराष्ट्रामध्ये साधारणतः 5 टप्प्यामध्ये ही निवडणूक झाली आणि देशामध्ये 7 टप्प्यांमध्ये एप्रिलपासून ते जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालूच होते. माझं मतदारसंघ, माझं जिथे नाव आहे तो मतदारसंघ माझा म्हणतो मी काही उभा राहणारा मनुष्य नाही आहे, साधा मनुष्य मतदार. आणि तिथे 13 मे रोजी मतदान झालं. मी आवर्जून मतदानाला गेलो, मतदान आवर्जून केलं. त्याची ही ओळख खूण आपणही अनेकांनी मतदान केलेलं आहे याची मला खात्री आहे. आणि अनेक जण ते वंचित राहिलेत, काही हेतुपुरस्कार राहिलेत, काही अडचणी आल्यात, काही तब्येतींची कारणं असतील, अन्य काही कारणं असतील. पण काही शासकीय यंत्रणेचा जो काही गडबडीचा, गोंधळाचा आणि गलथान कारभार दिसून आला, मतदार याद्यांचा घोळ दिसून आला, त्याच्यामुळे काही मंडळी वंचित राहिली. तो विषय चर्चेचा आहे, त्याची चर्चा करण्याची गरज आहे असं मला वाटलं. मतदानाच्या 2 दिवस अगोदरपासून मी माझं नाव शोधत होतो, कुटुंबियांची नावं शोधत होतो आणि महत्प्रयासाने त्याला यश आलं. परंतु गंमत अशी, त्याच्या चिठ्ठ्या किंवा मिळाल्यात, त्या चिठ्ठ्यांमध्ये आमचे सगळ्यांचे पत्ते वेगळे वेगळे, माझं, पत्नीचं, मुलाचं, सगळ्यांचे पत्ते वेगळे त्या चिठ्ठ्यांमध्ये. कशी काय वेगळ्या वेगळ्या पत्त्यांची नोंद तिथे झालेली असेल मला माहिती नाही. कारण पत्ता बदलायचा असेल तर निवासाचा पुरावा म्हणून काहीतरी कागदपत्र आपल्याला द्यावीच लागतात आणि त्यावेळेला ती मागतात पण संबंधित अधिकारी, कर्मचारी. परंतु कुठलेही कागदपत्र मी सादर केलेलं नाही आणि पत्ते मात्र वेगळे वेगळे दिसून आले. हा एक भाग. दुसरा भाग असा की प्रत्येकाचं नाव वेगळ्या वेगळ्या ठिकाणी, मतदानासाठी वेगळे वेगळे बूथ आणि वेगळे वेगळे ठिकाणं. आता हे माझ्याच बाबतीत झालं का तर नक्कीच नाही. अनेकांचा हा प्रश्न, अनेकांची ही समस्या होती असं जाणवलं. आणि गंमत अशी झाली, महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यांमध्ये जे मतदान झालं तर जिथे जिथे मतदान होतं, तारीख होती ती मतदानाची, मराठवाडा असेल, विदर्भ, मुंबई, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, त्या भागामध्ये नेमका त्या 2-3 दिवस आगेमागे वादळी पाऊस, अवकाळी पाऊस, ऊन, वारा यांचा मोठा कहरच होता आणि त्याच्यामुळे मतदानावर परिणाम झाला. आणि दुसरं कारण हे की नावं सापडत नव्हती. लोक तिथे जाऊन त्या ऊन, वाऱ्यामध्ये, वादळामध्ये, पावसामध्ये लोक जाऊन त्यांना भटकंती करत लावली, इकडून तिकडे, तिकडून इकडे असं करावं लागलं. आणि काही त्यापासून वंचित राहिले, परत गेले मतदान न करता. असं व्हायला नाही पाहिजे. असं का होतं? मी स्वतः जेव्हा मतदान करून बाहेर पडलो, पावसाच्या सर चालू होती, मतदानाला येणारी मंडळी उत्साहाने येतच होती आणि आडोशाला कुठेतरी थांबत होती. मतदान करून येणारी मंडळी आणि मतदानाला येणारी मंडळी त्या पावसावरच्या गप्पा, वादळाच्या गप्पा आणि मतदानाच्या गप्पा मारत असताना मुख्य विषय तोच होता की नावं सापडत नाहीत. आमच्या कुटुंबियांची नावं वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आली, आमचे पत्ते चुकलेले आहेत. असं कसं काय होऊ शकतं? यावर कोणाचं नियंत्रण आहे की नाही? कोणी हे तपासतं की नाही? शासकीय यंत्रणा, जिल्हाधिकारी कार्यालय, निवडणूक आयोगाची जी कार्यालय असतात ती, तहसीलदार कार्यालयाचे कर्मचारी, याच्यावर नियंत्रण कुणाचं आहे? मतदार याद्या व्यवस्थित तपासल्या का जात नाही? आणि एकाच घरातली मंडळी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी मतदानासाठी कशासाठी पाठवली जात आहेत? हेतुपुरस्कार तर होत नाही हे. काही त्याच्यामध्ये गैरप्रकार असू शकतो का, अशी शंकाही मनामध्ये येते. असं व्हायला नाही पाहिजे. माझं मतदान झाल्यानंतर मी सारखंच गावी गेलो आणि तिथे 20 तारखेला शेवटच्या टप्प्याचं मतदान होतं. माझे भावकीतले, गावचे
घरातली मंडळी तिथे भेटली, त्यांच्याशी चर्चा केली. त्यांचीसुद्धा हीच समस्या होती. वर्गमित्र भेटले जुने, जे गावीच राहतात. आणि त्या भेटीमध्ये, चर्चेमध्ये हेच जाणवलं की अनेकांना ही समस्या. आता गावच्या ठिकाणी ठीक असतं की आजूबाजूलाच कुठेतरी शाळेमध्ये ते मतदानाचं केंद्र असतं आणि एक 10 मिनटामध्ये तिथे जाता येतं, पोहोचता येतं. परंतु शहरामध्ये 2-2, 3-3 किलोमीटर इकडे तिकडे असतं. एकाच रिक्षामध्ये 2-3 माणसं जाऊ शकतात. घरची मोटरसायकल असेल तर पती-पत्नी जाऊ शकतात आणि मोठी गाडी असेल त्यांच्याकडे, घरातले 4 जण जाऊ शकतात, मतदान करू शकतात. एकाच ठिकाणी असेल तर. जर वेगळ्या ठिकाणी अशा पद्धतीचं मतदान असेल तर हा द्राविडी प्राणायाम करावा लागतो ना, आणि मग माणूस कंटाळतो आणि घरी निघून येतो. जाऊ द्या, बस झालं म्हणतात. तर मतदान कमी होण्यासाठी ही सुद्धा मोठी समस्या आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. याच्यामध्ये संबंधित सर्व निवडणूक आयोगाने लक्ष घालणं, जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालणं, तहसीलदारांनी लक्ष घालणं गरजेचं आहे. आणि पुढे विधानसभेमध्ये काही सुधारणा होऊ शकेल का मतदान वाढण्यासाठी, ते पाहणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी मी हा प्रयत्न करतो आहे की ही माहिती सगळ्यांकडे पोचवायची आहे. नुसतंच आव्हान करायचं मतदान वाढलं पाहिजे, आपण सुशिक्षित आहोत, मतदानाच्या दिवशी आपण कंटाळा करू नये, कुठे सहलीला जाऊ नये, त्या दिवशी सुट्टी दिलेली असते, सुट्टीचा गैरफायदा घेऊ नये वगैरे असं आव्हान करण्यात येतं. मोठमोठे जे कलाकार असतात, नाट्यकलाकार असतात, क्रिकेटपटू असतात आणि सामाजिक संस्था असतात, मतदान वाढवण्यासाठी ते प्रयत्न करतात. चांगली गोष्ट आहे आणि ते प्रामाणिक प्रयत्न करत असतात. पण या त्रुटी दुरुस्त करणं हे प्रशासनाचं काम आहे, हे शासनाचं काम आहे, निवडणूक आयोगाचं हे काम आहे. आणि हे काम व्यवस्थित झालं पाहिजे. एकाच ठिकाणी व्यवस्थितपणे ते बूथ आणि आपले पत्ते, त्या चिठ्ठ्या लोकांना मिळाल्या पाहिजेत. घरपोच तर मिळाल्याच नाहीत कोणाला. अगदी 5-10% लोकांना घरपोच मिळाल्या असतील, माहिती नाही. परंतु घरपोच चिठ्ठ्याच मिळाल्या नाही. तो भाग आणखीन निराळा आहे. विधानसभेची निवडणूक आता आणखीन 4च महिन्यावर आलेली आहे. म्हणून याच्यामध्ये काही सुधारणा व्हायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणून आपण डॉक्टर एच.एम. खैरनार चिंतन आणि मंथन यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त मंडळींपर्यंत ही माहिती पोहोचून द्या. काही सुधारणा होते का ते आपल्याला बघता येईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.